8 दिवसांपासून सुरू असलेल्या इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाच्या झळा आता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू लागल्यात. आखाती देशात सुरू असलेल्या संघर्षामुळे संपूर्ण जगभरात ऊर्जा संकट ओढवू शकते अशी शक्यता वर्तवली जात होती. भारतातही पडसाद उमटले असून घरगुती स्वयंपाकाचा गॅस आणि व्यावसायिक गॅस महागलाय. घरगुती स्वयंपाकाच्या गॅसमध्ये 60 रुपयांची वाढ झाली आहे, तर घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची किंमत आता 916 रुपये झाली आहे, तर व्यावसायिक गॅसच्या दरामध्ये 114 रुपयांची वाढ झाली आहे आणि यामुळे व्यावसायिक गॅसची किंमत आता 1899 रुपयांवर पोहोचली आहे. तर गॅस सिलेंडर किती महागलेले आहेत आपण ग्राफिक्सद्वारे पाहतोय. घरगुती वापराचा 14 किलोचा गॅस सिलेंडरची किंमत होती 856 रुपये, मात्र आता ही किंमत 60 रुपयांनी वाढलेली आहे. नवी किंमत आहे 916 रुपये. तर व्यावसायिक वापरासाठीचा 19 किलोच्या गॅसची किंमत, जुनी किंमत होती 1785 रुपये, आता वाढ झालेली आहे 114 रुपयांची. नवी किंमत आहे 1899 रुपये. नागपुरात गो गॅस पंपावर एलपीजीचा पुरवठा मर्यादित होत असल्यामुळे वाहनात लागणाऱ्या एलपीजी किमतीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. एलपीजीच्या दरात आज 5 रुपयांची वाढ झाली आहे. अमेरिका इराण युद्धाचा फटका एलपीजी आयातीला देखील बसतोय आणि त्यामुळे दरवाढ झाल्याची माहिती आहे. काल 64 रुपये 98 पैसे प्रति किलो असा दर होता. आज त्यामध्ये 5 रुपयांची वाढ झाली आहे आणि हा दर पोहोचलेला आहे 69 रुपये 93 पैशांवर. ऑटो एलपीजीच्या किमतीत 2 दिवसात 13 रुपयांची वाढ झाली आहे. नागपूरमध्ये एका दिवसाआड एलपीजी टँकरचा पुरवठा होतो. युद्धामुळे किंमत वाढल्याचं मान्य आहे, मात्र सरकारनं ऑटो एलपीजीवरील कर कमी करून दिलासा द्यावा अशी मागणी ऑटो रिक्षा चालकांनी केली आहे. एलपीजी दरवाढ झाल्याने प्रवासी वाहतुकीच्या दरातही वाढ होणार आहे. तर युद्धाचा परिणाम आता पेट्रोल डिझेल डीलरवरही होण्याची शक्यता आहे. ॲडव्हान्स पैसे भरा, नंतरच पेट्रोल मिळेल असे मेसेज पुण्यातल्या पेट्रोल डिझेल डीलर्सला तेल कंपन्यांनी दिलेत. याआधी 8 दिवसांचं क्रेडिट पेट्रोल डीलर्सला मिळत होतं, मात्र आता तसं मिळणार नाही असं कंपन्यांकडून सांगण्यात आलं आहे. सरकारकडनं असं बहुतेक कंपन्यांना कळवलं आणि कंपनीने आम्हाला कळवलं की तुम्हाला वाचून दाखवतो की credit limited of all dealers has been reduced to 0 as per management decision. Hence, all dealers are requested to do advance payment for the load. म्हणजे तुम्ही ॲडव्हान्स पेमेंट दिलं तरच तुम्हाला आता पेट्रोल डिझेल पेट्रोलियम पदार्थ लोड मिळणार आहे. याचा अर्थ उद्या जर तुम्ही लोड पैसे घेऊन गेलात आणि ते सांगू शकतील की नाही आज लोड नाही आमच्याकडे, आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, ही परिस्थिती कदाचित उद्भवू शकते अशी शंका आम्हाला येते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.